आणि जागतिक मानकांपेक्षा खूपच जास्त अजितदादा पवार असते तर सध्या त्यांनी पहिल्यांदा रोड सोडला असता. मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी उद्घाटनापायी इतक्या वेळ लोकांचं ट्रॅफिक लागलेलं आहे. इतक्या वेळ ते रोड सोडू शकत होते पण ते सोडायला तयार नाही. मला कुठं जायचंय, किती त्रास होतोय सगळ्यांना? मी निघालो होतो पुण्याला जाण्यासाठी. साधारणतः 4 तास झाले इथं ट्रॉफिकमध्ये अडकून आहे. आणि काल माझ्या गाडीची क्लच प्लेट मी नवीन टाकली आणि आज जळाली माझ्या गाडीची क्लच प्लेट. आणि मेकॅनिक बोलतो की कमीत कमी तुम्हाला जे गॅरेजला घेऊन जायचं आहे, लोणावळ्याच्या गॅरेजला तुम्हाला 7,000 रुपये, मुंबईला घेऊन जायचं तर 15,000 रुपये मागतो टोचनच्या गाडीवाला. मग आता इथं अडकून पडलेलो आहे. आता वाट बघतो मिसिंग लिंक जेव्हा चालू होईल तेव्हा आम्ही इकडनं जाऊ. पण आता फॅमिली आहे, फॅमिली आहे, सोबत फॅमिली आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे मंत्री वगैरे जे पण आहेत, आमदार खासदार, हे मंत्रालयामध्ये बसून सुद्धा ऑनलाईन ते लोक रिबीन कापू शकतात, जे काय ऑनलाईन डिजिटल झालेलं आहे सर्व. मग हे सगळ्यांना वेटीस धरणं हे योग्य नाही. लवकरात लवकर हे ओपन करावं. भाषण वगैरे आम्ही ते बघू आम्ही ऑनलाईन न्यूजवरती. पहिल्यांदा झालेलं नाही. याच्या आधी सुद्धा 32 तास या महामार्गावरती खोळंबा झाला होता. सरकारने काही धडा घेतलेला नाही. नाही, धडा घेतला नाही घेतला त्यानंतरच्या गोष्टी, पण लोकांना कळालेलं की 1 मेला उद्घाटन होणार आहे. त्याच अनुषंगाने लोक त्या टायमिंगला निघालेले. आणि हा टायमिंग उद्घाटनाचा टायमिंग नसावा. महाराष्ट्र दिनी लोकांना असं हे भेटावं, एवढा चांगल्या दिवशी असं गिफ्ट देणं योग्य नाही आहे. जवळजवळ 2.5-3 तास झाला आम्ही एकाच जागी उभे. वरती जाऊन पण फायदा नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. गाडी मनस्ताप होतोय. खूप 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 मनस्ताप होतोय. आता बरेच जो आम्ही आज 1 मे महाराष्ट्र दिन ह्या क्षणी सुवर्ण क्षण महाराष्ट्राचा, आणि आज दुरावस्था केली आहे लोकांची. आज पाणी भेटाना, एवढं ऊन लागतंय. किती गाड्या, जवळजवळ 100-150 फक्त हे बोलतायत, पण जवळ 200-250 गाड्या बंद पडलेल्या असतील. एवढं उशीर होतं, काय प्लॅनिंग केलं होतं फॅमिली सोबत, काय बाहेर जायचं? तर असतंच, प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. आज 3 दिवस विकेंड, आज सगळे जाणारच आहे. आम्ही लग्नाला चाललो होतो. पण सरकार हाही जर सकाळीच झालं असतं तर ही दुरवस्था नसती झाली, किंवा कालच झालं असतं तर सोयीस्कर झालं असतं सगळ्यांना. आणि पाण्याची सोय नाही इकडे. प्रशासन कंपनी यांनी या जगातला सगळ्यात वाईडेस्ट असा हा टनेल बनवलेला आहे, आणि त्याची नोंद देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. आणि एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण